न्यूमरिकल दिल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप काय करायची असते, तर या न्यूमरिकल वरून आपल्याला एक बीमची डायग्राम तयार करायची. आपल्याला समजलं पाहिजे की हे बीम कोणतं आहे आणि त्याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतात ते. ठीक आहे. तर आता आपल्या सगळ्यात पहिले काय ओळखायचंय, टाईप ऑफ बीम कुठला दिलेला आहे. काय ओळखायचं याच्यात, टाईप ऑफ बीम कुठला दिलेला आहे. तर कुठला टाईप दिलेला आहे, कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे. ओके, म्हणजे काय दिलंय याच्यात आपल्याला, कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे. सो फर्स्ट काय करायचंय, कॅन्टिलिव्हर बीम ड्रॉ करायचंय. हे इथपर्यंत ड्रॉ करून घ्यायचं. ए आणि बी नाव पण फिक्स ठेवा, ए आणि बी. ओके, एसएफडी आणि बीएमडी ड्रॉ करायची आहे. कशासाठी, कॅन्टिलिव्हर बीम. आता पुढं काय म्हणलंय, पुढं कॅरिंग ए पॉइंट लोड डब्ल्यू ॲट इट्स फ्री एंड हॅव्हिंग स्पॅन एल. आता स्पॅन एल म्हणजे काय, स्पॅन म्हणजे काय, त्या बीमची लेंथ, म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती दिलंय ते, एल. किती आहे, एल. आणि पॉइंट लोड दिलेला आहे, किती पॉइंट लोड, डब्ल्यू. पण कुठं येतो, लोकेशन कुठं आहे त्याचं, ऍट इट्स फ्री एंड. फ्री एंड म्हणजे कुठं असणार आहे, कुठं असणार आहे, बी पॉइंट वरती असणार, राईट. बी पॉइंट वरती किती लोड असणार आहे, डब्ल्यू. डब्ल्यू एवढा लोड असणार आहे. ओके, सो what we need to do, we need to draw a SFD and BMD, that is shear force diagram and bending moment diagram of this beam. ओके, आता पहिले चेक, राईट. तर प्रोजेक्शन ड्रॉ करून झाले बीमचे. आता नेक्स्ट पार्ट काय आहे, तर बेसलाईन ड्रॉ करायची. बेसलाईन, फर्स्ट बेसलाईन इज फॉर शियर फोर्स डायग्राम. बरोबर, पहिली कशासाठी आहे, शियर फोर्स डायग्राम साठी. आणि सेकंड बेसलाईन इज फॉर बेंडिंग मोमेंट डायग्राम. सेकंड इज फॉर बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके, इथपर्यंत झालं. नाउ नेक्स्ट पार्ट इज SF calculation. SF calculations. What is SF calculations? Shear force calculation, right? आता शियर फोर्स कॅल्क्युलेशन साठी आता पहिली स्टेप काय करायची असते, तर आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स लिहायचे. काय लिहायचे, साइन कन्व्हेन्शन्स. तर साइन कन्व्हेन्शन्स लिहिण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगितली. कोणती, अपवर्ड डाऊनवर्ड, मध्ये सेक्शन, हे काय घ्यायचे, पॉझिटिव्ह. त्यानंतर डाऊनवर्ड अपवर्ड, त्याच्यामध्ये सेक्शन, हे काय घ्यायचे, निगेटिव्ह. मग याच्या पुढची स्टेप काय असते, तर आपल्याला कुठं कुठं सेक्शन टाकायचं आहे याचं लोकेशन पहिले आपण ठरवून घ्यायचंय. तर पहिलं लोकेशन कुठं येणार, मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, बीच्या राईट साईडला. बरोबर, त्याच्यानंतर कुठं येणार, बीच्या लेफ्ट साईडला. आणि तिसरं कुठं येणार, डायरेक्टली ए वरती येणार. ओके, म्हणजेच काय करायचंय बघा, हे तुम्हाला कळण्यासाठी मी इथं एक स्मॉल मध्ये नंबर लिहितो. पहिला सेक्शन कुठं टाकला आपण, बीच्या राईट साईडला. सेकंड सेक्शन कुठं टाकला आपण, बीच्या लेफ्ट साईडला. आणि थर्ड सेक्शन कुठं टाकला, तर ए च्या इथं टाकला. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला या 3 सेक्शनचे शियर फोर्स कॅल्क्युलेट करायचे. मग आपण त्याला नाव कसं देणार, बघा. सगळ्यात पहिलं बीच्या कोणत्या साईडला आहे, पहिला सेक्शन राईट साईडला आहे. कुठल्या साईडला आहे, राईट साईडला. सो एफ, व्हॉट इज एफ, शियर फोर्स. बी, व्हॉट इज बी, शियर फोर्स ऍट बी. पण बी वर आहे का एक्झॅक्ट, नाही, ऍट द राईट साइड ऑफ बी. व्हॉट इज एफ बी आर, एफ बी आर म्हणजे काय,
फोर्स ॲट ए राईट साइड ऑफ बी. राईट, हा आपल्याला पहिला काढायचा आहे. सेकंड, फोर्स ॲट द लेफ्ट साइड ऑफ बी. सेकंड कुठे आहे? लेफ्ट साइड ऑफ बी. तो कसा लिहिणार आपण? एफ बी एल. काय लिहिलंय? एफ बी एल. एफ बी एल चा अर्थ काय होतो? फोर्स ॲट लेफ्ट साइड ऑफ बी. राईट, आणि हा कुठे आहे? डायरेक्टली एच्या लेफ्ट किंवा राईट वर नाहीये. कुठे आहे? डायरेक्टली ए. डायरेक्टली ए वर आहे. मग आपण काय लिहिणार? एफ ए लिहिणार. लक्ष झालं तुमच्या? ओके ओके, हे लक्षात आलं तुमच्या? हे लक्षात आलं? बघा परत एकदा सांगतो. बघा पहिला सेक्शन घेतला आपण एफ बी आर. एफ बी आर म्हणजे काय? फोर्स ॲट ए राईट साइड ऑफ बी. इथं आपण सेक्शन ठेवला आणि सेक्शन ठेवल्यानंतर आपण काय केलं? राईट साइडला बघितलं. किती फोर्स दिसत आहेत? काहीच नाहीये. म्हणून एफ बी आर किती आला? 0 आला. ओके, सेकंड सेक्शनला घेतलं एफ बी एल. बीच्या लेफ्ट साइडला आहे, पण पाहायचं कुठे आहे? राईटलाच बघायचंय. किती फोर्स आहे? सिंगल फोर्स आहे, एक फोर्स आहे. कोणता आहे? राईट साइडला डाऊनवर्ड डब्ल्यू. राईट साइड सेक्शनची राईट साइड आणि डाऊनवर्ड काय असतो? पॉझिटिव्ह. आणि मॅग्निट्यूड किती आहे? डब्ल्यू. सो प्लस डब्ल्यू विल बी रिटर्न हिअर. आणि ए ला जर आपण सेक्शन घेतला तर एच्या पण राईट साइडला बघितलं तर किती फोर्स दिसतोय? एक फोर्स आहे. डाऊनवर्ड आहे डब्ल्यू. राईट साइड डाऊनवर्ड प्लस डब्ल्यू प्लस डब्ल्यू. ओके, आता हे झाल्या आपल्या व्हॅल्यू फाइंड आउट करून झाल्या. आता आपल्याला ही डायग्राम वरती त्या प्लॉट करायच्या. काय करायचंय? प्लॉट करायचंय. सो एफ बी आर इज इक्वल टू 0 म्हणजे बीच्या राईट साइडला किती येतो? 0 आहे. पण आता आपण एक रूल वाचलेला आहे. कुठला रूल येतो? काय रूल आहे? बघा, जिथं जिथं आपल्याला व्हर्टिकल फोर्स असतील तिथं तिथं काय होणार आहे? तिथं काय होणार आहे? शिअर फोर्स डायग्राम आयदर इनक्रीज ऑर डिक्रीज सडनली. तर आता इथं प्लस साइड आहे. प्लस साइड म्हणजे कुठं लिहिणार आपण? बेस लाईनच्या वरती का खाली? कुठं लिहिणार आहे? बेस लाईनच्या वरती. पॉझिटिव्ह साइड इज ऑलवेज अप साइड. बरोबर, टॉप साइड आहे. तर किती जातो तो? डब्ल्यू. बीच्या लेफ्टला किती आहे? डब्ल्यू पर्यंत आहे. आणि हा डब्ल्यू इथं ऍक्ट होतोय. सो प्लस डब्ल्यू मी इथपर्यंत नेणार. प्लस आहे त्याच्यामुळे मी वरती नेला. ओके, आता एफ ए पण किती आहे? एफ ए पण किती आहे? प्लस डब्ल्यू आहे. सो हा पण इथपर्यंत प्लस डब्ल्यू आहे. आता आणखीन आपल्याला एक माहिती आहे की जर दोन पॉइंट मध्ये कुठलाही लोड नसला तर शिअर फोर्स डायग्राम काय राहते? काय राहते? हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. ओके, सो दिस इज द शिअर फोर्स डायग्राम फॉर कॅन्टिलिव्हर बीम. त्याच्या खाली हे नाव देऊन टाकायचं SFD. नेक्स्ट जे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स, BM कॅल्क्युलेशन्स. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशनला सगळ्यात पहिले सॅगिंग पॉझिटिव्ह, हॉगिंग निगेटिव्ह. बरोबर, सॅगिंग ही काय झाली? सॅगिंग पॅटर्न आहे. मध्ये सेक्शन इथं पॉझिटिव्ह. बरोबर, आणि याच्या ऑपोजिट हा काय झाला? हॉगिंग पॅटर्न विच इज टेकन ॲज निगेटिव्ह. ठीक आहे, सॅगिंग आणि हॉगिंग. आता रूल नंबर 8 नाही सॉरी 9 शेवटचा रूल काय सांगतो? लास्ट रूल ऑफ ड्रॉइंग SFD and BMD. What it will tell? It tells that bending moment at the free end of cantilever beam is किती असतो? Bending moment at the free end of cantilever.
सॉरी फिक्स्ड फ्री एंड आहे ना, at the free end of cantilever beam is 0. फ्री एंड कोणतं आहे? बी आहे. ए नाही आहे, कोणतं आहे? बी आहे. सो मोमेंट ऍट पॉइंट बी इज 0. मग आता तुमचं एक काम सोपं झालं, तुम्हाला फक्त काय कॅल्क्युलेट करायची आता? मोमेंट ऍट पॉइंट ए कॅल्क्युलेट करायची आहे. सो विच विल बी द बेंडिंग मोमेंट. ओके, तो मोमेंट ऍट पॉइंट ए कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय कन्सिडर करावं लागेल? हे बीम कन्सिडर करायचंय. तर पॉइंट ए पाशी जर तुम्ही कंपासचं टोक धरलं, ओके, कंपास आणि एक पेन्सिल, सर्कल काढले ना कंपास आणि पेन्सिलनी, तर या कंपासचं टोक इथं धरलं आणि हा किती फोर्स आहे, त्याच्या किती फोर्स आहे? आता सिंगल फोर्स आहे. या फोर्सला त्याच्याकडे आणलं तर कोणत्या डायरेक्शननी येईल तो? बरोबर, या डायरेक्शननी येईल. बरोबर, डायरेक्शन. आता याची साईड कोणती आहे? ही आपण कोणत्या साईडनी घेतोय मोमेंट? इथं सेक्शन या पॉइंटला घेतलाय, ए पॉइंटला, आणि या ए ची कोणती साईड आहे? ही राईट साईड आहे. ए ची कोणती साईड आहे? राईट साईड आहे. तर राईट साईडला क्लॉकवाईज. काय हे? राईट साईडला क्लॉकवाईज. ओके, सो राईट साईडला क्लॉकवाईज कशी येतील मोमेंट? मायनस. ओके, सो फर्स्ट विल गिव्ह ए साइन एज ए मायनस. ओके, आणि व्हॉट इज मोमेंट? मोमेंट इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्टन्स. सो ए पासून घ्यायची आहे, म्हणून ए पासूनचं डिस्टन्स या डब्ल्यूचं किती आहे? फोर्स डब्ल्यू, आणि डिस्टन्स किती आहे? एल. सो मायनस किती येईल? डब्ल्यू एल इज द व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला एक रूल दिलेला आहे. ज्या वेळेस आता इथं ऑलरेडी बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी हे किती आहे? 0 आहे, त्याच्यामुळं हा इथंच राहणार आहे. बेस लाईनला किती असते? 0 असते. बरोबर, याच्या वरती असेल तर पॉझिटिव्ह आणि खाली असेल तर काय? निगेटिव्ह. आता बेंडिंग मोमेंट कशी आली आपली? निगेटिव्ह आली आहे, म्हणजे बेस लाईनच्या खाली येईल का वरती येईल? खाली येईल. सो बरोबर, मग खाली इथं आपण इथं धरू, याची व्हॅल्यू किती आली? मायनस डब्ल्यू एल आली. ओके, मायनस डब्ल्यू एल आली. इथून इथपर्यंत अशी लाईन आहे. आता हे जे आहे हे कशाने जॉईन करायचं? कर्वनी करायचं का स्ट्रेट लाईननी करायचं? हे कशावर डिसाईड करतं? कशावर डिसाईड करतं? इथं लोड कोणता आहे? जर पॉइंट लोड असेल तर ही काय येणार आहे? स्ट्रेट लाईन येणार आहे. आणि जर इथं युडीएल असता तर काय आलं असतं? असा कर्व आला असता. ओके, दिस आता काय येणार? इथं स्ट्रेट लाईन आली. दिस इज युअर बेंडिंग मोमेंट डायग्राम.